आपण कुठे होतो, प्रोजेक्ट मध्ये होतो आहे ना. आता ऑनलाईन मेंबर तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये काही अडचण येत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असतील, एरर किंवा प्रोजेक्ट मध्ये काही एरर असतील, तर मला तुम्ही शेअर करा किंवा मला मेसेज करू शकता. ठीक आहे. तसाच एरर घेऊन तुम्ही प्रोजेक्ट पुढे कंटिन्यू करू नका. ओके, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि मगच पुढे काय करा, सॉल्व्ह करा. ओके, ठीक आहे. काल आपण काय झालंय की काल जे आपण पॉइंट घेतले त्यामध्ये काय झालं, रेकॉर्डिंग मध्ये काही पार्ट कव्हर नाही झाले. ठीक आहे. जस्ट मी काय करतोय आज त्या रेकॉर्डिंग मध्ये मी काय करतो, जस्ट त्याला कव्हर करू आपण. ओके ओके. रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर ओपन केला. प्रोजेक्टचं नाव काय, वेबसाईट ऍप. जस्ट त्याला राईट करू आपण, सीएमडी एंटर केलं तर आपल्या पुढे एक ब्लॅक स्क्रीन काय झाली, ओपन झाली. ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर तिथे काय करणार आपण, प्रोजेक्ट रन करणार. पण प्रोजेक्ट रन करण्याआधी आपण काय करणार, कमांड टाकणार कोड पेस्ट डॉट. याने काय म्हणणार की आपला जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट काय होणार, बीएस कोडला ओपन. आणि मग मी इथे कमांड टाकतो npm रन. या कमांडने काय होणार की आपल्याला माहिती आहे जो आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट काय होणार, एक आउटपुट स्क्रीनला शो होणार. कुठे होणार, जस्ट ह्या URL ला. मग आपण ह्या URL ला आल्यानंतर ह्या प्रकारे आपली काहीतरी एक वेबसाईट काल बनवली होती. ओके, पहिल्या लेक्चरला आपण फक्त जे काय फोल्डर स्ट्रक्चर होतं, त्यानंतर फाईल स्ट्रक्चर होतं, तेच आपण बनवलं होतं. ओके, त्यानंतर आपण जो हा स्लायडर आहे त्या स्लायडरला काय केलं, एपीआय कडून किंवा आपण सर्व्हर कडून डेटा आणून काय केलं, इथे रिप्लेस केलं. त्यानंतर इथे एक आपल्याकडे एपीआय होती प्रोडक्ट नावाची. ठीक आहे. त्या प्रोडक्ट एपीआय मधून आपल्याला 64 डेटा दिसत होते. ते डेटा आपण फक्त काय केले, असं प्रिंट केले. त्यानंतर ठीक आहे, जसं एखाद्या प्रोडक्टवर आपण क्लिक करू तर तिथे एक आपल्याला प्रोडक्ट डिटेलचं काय होईल, पेज शो होईल. काल असं आपण डिझाईन केलं. त्यानंतर एक साइनअपचा फॉर्म बनवला होता. ठीक आहे, आपण इतर काम करत होतो. जस्ट मी VS कोड मध्ये आलो. ठीक आहे. आता काही रेकॉर्डिंग मध्ये सगळा कोड नसेल, मी काय करतो, एक फाईल काय करतो तुम्हाला शो करतो. जस्ट नाव बार, ओके, नावबारचा असा कोड आहे. त्यानंतर फुटरचा पण कोड मी तुम्हाला काय करतो, जस्ट शो करतो रेकॉर्डिंग मध्ये. ओके, झालं ना सर. ओके, प्रोडक्ट कार्ड पण दाखवतो तुम्हाला. जसं की प्रोडक्ट कार्ड आपण असं बनवलं होतं. त्यानंतर होम पेज पण शो करतो. आता होम पेज मध्ये जस्ट एक एपीआय कॉल केली आपण आणि त्या एपीआय मधून डेटा घेऊन एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. जस्ट तो व्हेरिएबल मधला डेटा एका मॅप फंक्शन मध्ये घेऊन आपण डेटा काय केलाय, जस्ट प्रिंट केलाय. ओके, ठीक आहे. जस्ट मी फक्त रेकॉर्डिंग काढतोय, तुम्हाला पण प्रोडक्ट पेज पण शो करतो. त्यानंतर कोणतं राहिलं, नावबार दाखवलंय ना, प्रोडक्ट कार्ड शो केलंय. ठीक आहे, app.js दाखवतो. बस चालेल ना. ठीक आहे, क्रिएट अकाउंटचं पण दाखवतो यामध्येच. जस्ट तो कोडच आहे. बस एवढी रेकॉर्डिंग मध्ये